नमस्कार मंडळी. हे साहित्य बघून तुम्हाला वाटलं असेल काय भाजी वगैरे बनवायची नाही. या साहित्यापासून आपण 3 प्रकारचे होममेड साबण बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते चला तर मग जान्हविका पाकसिद्धीमध्ये. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे, 2 लिंबू, 1 संत्र आणि 3 टोमॅटो आणि 3 ओली हळद अशा प्रकारचे साहित्य घेतले आहे. तर हे जेवढे आपण साहित्य घेतले आहे ना, याचा प्रत्येकाचा ज्यूस बनवून होममेड साबण बनवायला घ्यायचा. सर्वात आधी या साबणासाठी मी कोणता सोप बेस वापरणार आहे ते तुम्हाला मी सांगते. मी घेतलेला हा सोप बेस पूर्णपणे 100% व्हेजिटेरियन आहे आणि हा कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेलापासून बनवलेला सोप बेस आहे आणि वजनाने 500 ग्रॅम आहे. आणि तुम्हाला जर का माझ्यासारखा असा आयुर्वेद होममेड साबण जर बनवायचं असेल ना, तर अमेझॉनवरती हा सोप बेस अवेलेबल आहे. तिकडून तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकतात. मला माझ्या ह्या होममेड साबणासाठी व्हेजिटेरियन आणि कोकोनट ऑइल सोप बेस वापरायचा होता, म्हणून मी हाच बेस निवडला. आता या सोप बेसमध्ये आपण बटाटा, टोमॅटो आणि संत्र घालून 3 प्रकारचे साबण तयार करणार आहोत. चला तर मग सर्वात आधी बटाट्याचा साबण कसा बनवायचा ते पाहूया. सर्वात आधी बटाट्याचे साल काढून स्वच्छ धुवून आणि कपड्याने कोरडे करून घ्यायचे बटाटे. त्याच्यानंतर किसणीने अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बटाट्याचा किस साबणामध्ये का वापरायचा? तुम्हाला पुढे सांगते मी. अगोदर हा किस आपण हातानेच चांगला असा दोन्ही हातामध्ये दाबून चांगला पिळून घ्यायचा. जेवढा रस निघेल तेवढा रस काढून घ्यायचा आहे. सर्वात महत्त्वाचे, मी हा बटाट्याचा ज्यूस फक्त साबणासाठीच वापरत नाही. मी याच पद्धतीने तयार केलेले मिक्सचर स्वतःच्या चेहऱ्यावरही वापरून पाहिलं आहे. या बटाट्याच्या ज्यूसमध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 चमचा मध घातल्याने त्वचेला मॉइश्चर मिळण्यास आणि त्वचा मऊ करण्यास मदत करतो. त्यानंतर आपण 2 चमचे कोकोनट ऑइल घालून घेतले. खोबरेल तेलामुळे साबण वापरल्यानंतर त्वचा खूप कोरडी न वाटता सॉफ्ट आणि मॉइश्चराईज होते. आता याला गाळणीने गाळून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला एकदम स्मूथ मिक्सचर मिळेल. आता हा बटाट्याचा ज्यूस बाजूला करूया. आता टोमॅटोचा साबण बनविण्यासाठी 3 पिकलेले मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचे आहेत. टोमॅटोचा रस काढण्यासाठी मिक्सरमध्ये अजिबात ग्राइंड न करता डायरेक्ट किसून घेतल्यामुळे आपल्याला टोमॅटोचा रस आणि गर दोन्हीही व्यवस्थित मिळतात. आता हा टोमॅटोचा गरसुद्धा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे. चमच्याचा उपयोग करा किंवा असं हाताने फिरवून घ्या. गर ताबडतोब निघतो आणि जो काय गाळणीमध्ये चोथा राहिला असेल तो फेकून द्यायचा आहे. आता ह्या टोमॅटोच्या रसामध्ये ऑइल आणि मधाचा वापर न करता फक्त टोमॅटोचा गरच वापरून साबण बनवायचा आहे. टोमॅटोचा गर आता बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला संत्र्याचा रस काढून घ्यायचा. त्याच्यासाठी 1 संत्रे घ्यायचं. संत्रं स्वच्छ धुवून नंतर कापून घ्यायचं आहे. याला मिक्सरमध्ये ग्राइंड न करता हातानेच याचा ज्यूस काढून घ्यायचा. सहज ज्यूस निघतो. ग्राइंड करायची सुद्धा गरज येत नाही. तुम्हाला दाखवते मी. पूर्णपणे अर्धा भाग घेऊन त्याचा रस काढून घेतला आहे. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पूर्णपणे संत्र्याचा ज्यूस काढून घेतला. जो शिल्लक राहिला होता अर्धा भाग तो सुद्धा ज्यूस करून घेतला. आता वरचे जे साल आहे ना ते आपल्याला किसून घ्यायचे आहे, ते फेकून नाही द्यायचे. आता हा संत्र्याचा रस एका बाउलमध्ये काढून याला बाजूला ठेवून देऊया आणि ओली हळद स्वच्छ धुवून ही किसून घ्यायची आणि किसून घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची कपड्याने. त्याच्यानंतर बारीक किसणीने त्याला अशी किसून घ्यायची आहे. किसून घेतल्यानंतर याचासुद्धा आपल्याला रस काढून घ्यायचा. ही ओली हळद घेतली आहे मी. ही मार्केटमध्ये भाजीवाल्याकडे सहज मिळते. तर 3च घेतल्या, जास्त नाही घेतल्या आहेत. हळदीचा रससुद्धा हाताने दाबून व्यवस्थित निघतो.
किसून घेतल्यावरती सहज निघतो. हे बघा, तुम्हाला समोर दिसत असेल. मिक्सर ग्राइंडमध्ये घालायची काहीच गरज येत नाही. असं पूर्णपणे त्याचा रस काढून घ्यायचा. हळदीचा रस पूर्णपणे काढून घेतल्यानंतर जो किस उरला आहे तो फेकून न देता बाजूला ठेवून द्या. भाजीसाठी त्याचा उपयोग करू शकतो आपण. त्याला बाजूला करून ठेवूया. संत्र्याचा ज्यूसचा फ्रेशनेस टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा. या रसामध्ये 1 चमचा कोकोनट ऑइल घालून घ्यायचे आणि चांगली चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता यालासुद्धा आपण गाळणीने गाळून घेऊया. म्हणजे गाळणीमध्ये संत्र्याचे धागे किंवा बी असेल ती त्याच्यामध्ये राहील. आता यालासुद्धा गाळून घेतल्यावर बाजूला करून ठेवल्यानंतर चांगले मिक्स करून घेतल्यावर संत्र्याची साल किसून घ्यायची. जेवढी किसून घेता येईल तेवढी किसून घ्या, कारण ती किसून घेतलेली सालसुद्धा फार उपयोगाची आहे. अजून याच्यामध्ये येणार आहे किसून घेतलेला हळदीचा किस थोडाफार असा घालून घ्यायचा, कारण साबणामध्ये साबण तयार झाल्यानंतर दिसायलाही ते छानच दिसणार. आता छान असं मिक्स करून घ्यायचे चमच्याने. हा गाळून घेतलेला रससुद्धा ग्लासमध्ये मी घालून घेते. हे बघा, 3 प्रकारचे ज्यूस आपले तयार आहे. एक संत्र्याचा रस, एक बटाटाचा रस आणि एक टोमॅटोचा रस. आता सुरुवात करूया साबण बनविण्यासाठी. सर्वात आधी कुठल्याही भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. एकदा का चांगली उकळी आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं भांडं ठेवायचं. ते भांडंसुद्धा चांगलं गरम होऊन द्यायचं, म्हणजे सोपचा बेस पटकन वितळतो. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सॉफ्ट बेस चमच्याने चांगला अशा प्रकारे पूर्णपणे मेल्ट करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये तयार केलेला बटाट्याचा ज्यूस याच्यामध्ये घालून घ्यायचा. बटाट्याचा ज्यूस बेसमध्ये घालायच्या अगोदर चमच्याने चांगला ढवळून घ्या, कारण बटाट्याचा स्टार्च खाली थराला जमलेला असतो, म्हणून त्याला चमच्याने चांगले ढवळून नंतर बेसमध्ये घालून घ्यायचे. बटाट्याचा स्टार्च चमच्याने सहज निघत नसेल तर असा बोट घालून चांगलं पुसून घ्यायचे. आता याला आहे ना फक्त 1 ते 2 सेकंद फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं मंद आचेवरती. आता हे गरम गरम मिश्रण मोल्डमध्ये भरून घ्यायचे. साबण बनविण्यासाठी सिलिकॉन मोल्डचाच वापर करा, पण त्याच्यातून साबण सहज निघतो. आणि अशा झाकणाचा जर वापर केला तर साबण तुटण्याची शक्यता असते. आता दुसरी वाटीसुद्धा सोप बेसची घालून मेल्ट करून घ्यायची आहे. एकदा का मेल्ट झाली आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोचा ज्यूस घालून चांगले एकजीव करून घ्यायचे मिश्रण आणि लगेच गरम गरम मोल्डमध्ये घालून घ्यायचे. टोमॅटोचा ज्यूस घालूनसुद्धा बेसचा रंग काही बदलला नाही, तो व्हाईटच दिसत आहे. पण थंड झाल्यानंतर सोपचा रंग लाल न दिसता टोमॅटोसारखा पीच कलरचा दिसतो. तुम्हाला नंतर मी दाखवते. याच्यामध्ये मी फूड कलरचा वापर नाही केला. तुम्हाला जर फूड कलर वापरायचे असेल तर नक्की वापरा. आता तिसरी वाटीसुद्धा बेसची मी घालून चांगली मेल्ट करून घेतली. मेल्ट झाल्यानंतर आता याच्यामध्ये शेवटला घालायचा आहे आपल्याला संत्र्याचा ज्यूस आणि त्याच्याबरोबर लगेच 4-5 धागे केशरचे सुद्धा घालून घ्यायचे. संत्र्याचा ज्यूस मेल्टमध्ये घातल्यानंतर अशी गुठळी होते, पण जसे जसे आपण गरम करू तसे तसे ते आपोआप वितळून जाते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर हे सुद्धा गरम गरम मोल्डमध्ये आपण घालून घेऊया. तुमच्याकडे अशा प्रकारे बर्फ जमा करण्यासाठी किंवा चॉकलेट बनविण्यासाठी सिलिकॉन मोल्ड असेल तर त्याचा वापर करा. अशा आकाराचे साबण लहान मुलांना खूप आवडतात. अगदी मुलं आवडीने हा साबण यूज करतील. आता याच्यावरती सुद्धा केशरचे असे 2-3 धागे घालून घ्यायचे, दिसायला छान दिसेल. आता महत्त्वाचे, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाला याचा परिणाम सारखाच मिळेल असे नाही. आणि विशेष म्हणजे या साबणामध्ये लिंबाचा रस वापरल्यामुळे काळजीपूर्वक वापरणं फार गरजेचे आहे. अगदी छोट्या भागावर टेस्ट करून पहा. मोल्डमधून साबण वेगळा करायचा हात हा आमच्या छोट्या पिल्लाचा आहे. तर अशा प्रकारे आपण बटाटा, टोमॅटो आणि संत्री
या तिन्हीपासून वेगवेगळ्या प्रकारचे होममेड साबण बनवून पाहिले. आता हे बघा, संत्र्याचा साबण पिवळा दिसतो, टोमॅटोचा साबण पीच कलरचा दिसतो आणि बटाट्याचा साबण व्हाईट कलरचा म्हणजे क्रीम कलरचा दिसतो. थंड झाल्यानंतर साबण असेच न ठेवता प्लास्टिकमध्ये चांगले गुंडाळून घ्या, म्हणजे त्याला धूळ बसणार नाही आणि व्यवस्थित त्याची पॅकिंग राहील आणि एकमेकांना चिकटणारसुद्धा नाही. प्लास्टिकमध्ये चांगले रॅप करून घेतल्यानंतर साबणसुद्धा सुरक्षित राहतील. कारण होममेड साबण आपण बॉक्समध्ये तर भरू शकत नाही, तर प्लास्टिकमध्ये रॅप करून घ्या. आता मला सांगा, या तिन्ही साबणापैकी तुम्हाला कुठला साबण जास्त आवडला आणि यापैकी तुम्हाला कुठला साबण वापरायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझा हा छोटासा प्रयोग तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन होममेड प्रयोग आणि ब्युटी स्किन केअरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. पॅकिंग केल्यावर सुद्धा बघा किती छान दिसत आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.